आज अँटी FGM डे आहे, म्हणजेच झिरो टॉलरन्स फॉर फिमेल जेनिटल म्युटिलेशन। एका समाजामध्ये काही समाजामध्ये मुलांची खतना केली जाते, याबद्दल हे सर्वश्रुत आहे। मात्र बोहरा समाजातील मुलींचीही खतना करण्याची प्रथा आहे, जी अजूनही अंधारात आहे। त्याविषयी अजूनही उघडपणे बोललं जात नाही। झिरो टॉलरन्स फॉर FGM डेच्या दिवशी या प्रथेची ग्राउंड रियालिटी सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट। आरेफा अवघ्या 7 वर्षांची होती तेव्हा तिच्या देहासोबत झालेली विटंबना ती आजही विसरू शकत नाही। पुरुषांचा खतना तुम्ही ऐकला असेल, पण बोहरा समाजात महिलांचा खतना होतो। वैज्ञानिक भाषेत त्याला FGC म्हणजेच फिमेल जेनिटल कटिंग म्हणतात। साध्या सोप्या सरळ भाषेत मुलींच्या योनीला चक्क कापलं जातं, आणि तेही केवळ आणि केवळ मुलीचं कौमार्य जपण्यासाठी। आरेफा सोबत जे झालं ते तिच्याकडूनच ऐकूया। मैं तो 7 साल की थी, तो ऑब्वियसली मुझे कोई आइडिया नहीं था कि मेरे साथ क्या हो रहा है। मुझे उस वक्त मेरी माँ, शायद मेरी दादी या नानी थी, मुझे याद नहीं है, लेकिन मुझे लेके गए थे किसी आंटी के घर पे, और ऑब्वियसली मुझे कुछ आइडिया नहीं था कि क्या हो रहा है, क्यों मतलब मेरी पैंटीज़ को निकाला जा रहा है, और जो भी हो रहा था मुझे एकदम ध्यान से क्लियरली याद भी नहीं है। लेकिन मुझे इतना याद है कि जब मतलब मुझे पकड़ रहे थे और जब वो होने वाला था ब्लेड के साथ, उसने कुछ किया मेरे पैरों के बीच में। जब कटा तो बहुत दर्द हुआ और मैं रोई भी थी। एक मुलगी म्हणून ही माहिती माझ्यासाठी अनाकलनीय होती, म्हणूनच या अघोरी प्रथेच्या मुळाशी जाण्याचं आम्ही ठरवलं। योगायोगानं आजच वर्ल्ड अँटी FGM डे आहे। याला झिरो टॉलरन्स डे असंही म्हणतात, पण हा टॉलरन्स इतकी वर्ष सुरूच कसा, याचं कोडं मात्र मला पडलंय। हमने सरकार को कदम कदम पर पिछले 7 सालों में अपील की है। हमने नरेंद्र मोदी जी को, प्राइम मिनिस्टर को एक ओपन लेटर लिखा है। हम NCW, NHRC जैसी संस्थाओं के पास भी गए हैं, लेकिन दुख की बात यह है कि पिछले 5 साल में अभी तक सरकार ने कोई भी ऐसे कदम नहीं उठाए जिससे कि ये प्रथा ख़त्म हो सके। FGCचा विस्तार किती आहे हे तुम्हाला या नकाशावरून कळेल। फक्त भारतातच नाही तर ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसारख्या 29 देशांमध्ये ही प्रथा सुरू आहे। तब्बल 130 कोटी महिला या प्रथेला बळी पडलेल्या आहेत। आफ्रिका, सुदान आणि सोमालियामध्ये तर चक्क योनी शिवली जाते। ये जब सवाल उठा है पार्लियामेंट में इस प्रथा के बारे में, तब सरकार ने खुलेआम पे कहा है FGM होने का यहाँ पर कोई सबूत नहीं है। बच्चियों को मतलब कम्युनिटी में से ही कोई औरत रहेगी जिसको इनफॉर्मल, वो डॉक्टर वो नर्स कुछ नहीं है, इनफॉर्मल उसको ट्रेनिंग दिया जाता है कैसे इसको काटना है, और वो ब्लेड के साथ काट लेती थी। ऐसा काफ़ी लोगों को मतलब ज़्यादा कटा है, चोट पहुंची है, इन्फेक्शन हुआ है, लेकिन इतने सालों से कोई किसी ने बात ही नहीं की इसके बारे में, तो कोई आइडिया ही नहीं है कितने लोगों को इस तरह का असर हुआ है। आपल्या शरीरातला अत्यंत नाजूक अवयव लहानपणीच कापून काढल्यानंतर त्याचे शरीरावर दुष्परिणाम होणार हे उघड आहे। या अघोरी प्रथेमुळे आजपर्यंत कुणाचाच फायदा झालेला नाही, उलट नुकसानच झालंय। गलिच्छ अवजारांचा वापर केल्यामुळे अवयवाला संसर्ग होतो। जुनाट वेदना, गाठी, वंध्यत्व, प्रसूती दरम्यान गुंतागुंत आणि जीवघेणार रक्तस्रावही होतो। कौमार्य जपण्यासाठी प्रचंड वेदना सहन करायच्या, वारंवार त्या वेदनांनी थिजून जायचं आणि आयुष्यभराची दुखणी घेऊन जगायचं। ज्यांच्या वाट्याला हे विकृत दुःख आलं त्या म्हणतात, काय झाले आमच्या बरोबर, आम्हा सांगता आले नाही, तोंड दाबून वेदना गिळालो, आम्हा किंचाळता आले नाही। आता या लढणार आहेत, या प्रथेला त्यांचा धिक्कार आहे।
हे आमचं शरीर आहे, त्यावर आमचाच अधिकार आहे, त्यावर आमचाच अधिकार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.